विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी व्याकरण आणि त्यातील काळ हा सगळ्यात डोक्याला ताप देणारा घटक आहे. पण इंग्रजी व्याकरणाचा जे काळ आहे ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपण मराठीतून 12च्या 12 काळ समजून घेऊ शकतो. मी अजय इंगोले सर. तुम्ही पाहू शकता इथं मी 12 काळांची वाक्य लिहून ठेवलेली आहेत. मी इंग्रजी शिकतो, मी इंग्रजी शिकलो, मी इंग्रजी शिकेन, मी इंग्रजी शिकत आहे, शिकत होतो, शिकत असेन, शिकलेलो आहे, शिकलेलो होतो, शिकलेलो असेन, शिकत आलो आहे, शिकत आलो होतो आणि शिकत आलो असेन. आता यात पाहू शकता पहिले 3 काळ आहेत ते सिंपल काळ आहेत. हे सगळे जे 1 ते 3 हे साधे काळ आहेत, सिंपल टेन्सेस आहेत. मग यात पहिलं शिकतो हे सिंपल प्रेझेंट आहे, शिकलो हे सिंपल पास्ट आहे, शिकेन हे सिंपल फ्युचर आहे. त्यानंतर दुसरं आपण पाहू शकता शिकत, शिकत, शिकत आणि आहे होतो असेल. आहे म्हटलं की ते प्रेझेंट टेन्स आहे, शिकत म्हटलं कंटिन्युअस, म्हणजे याचा अर्थ आहे मी इंग्रजी शिकत आहे हे कंटिन्युअस प्रेझेंट, हे कंटिन्युअस पास्ट, हे शिकत असे कंटिन्युअस फ्युचर. म्हणजे हे 6 काळ झाले. त्यानंतर पूर्ण काळ. आता शिकलेलो आहे, शिकलेलो होतो आणि शिकलेलो असेल. आता शिकलेलो आहे म्हणजे काय? आहे म्हणजे प्रेझेंट असतं बघा, म्हणजे हे प्रेझेंट परफेक्ट, हे पास्ट परफेक्ट आणि हे फ्युचर परफेक्ट. त्यानंतर तसंच आपल्याला पूर्ण काळ सुद्धा आपल्याला शिकता येतील. पूर्ण काळात शिकत आलो आहे, दुसरं वाक्य शिकत आलो होतो आणि तिसरं वाक्य शिकत आलो असेल. आता शिकत आलो असेल म्हणजे शिकत हे अपूर्ण आहे, आलो हे पूर्ण आहे आणि हे वर्तमान आहे. शिकत पूर्ण, अपूर्ण, आलो पूर्ण आणि होतो भूतकाळ, हे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. शिकत अपूर्ण, आलो पूर्ण असेल भविष्यकाळ. अशा पद्धतीने आपण हे काळ समजावून घेतलेले आहेत. बघा आता 12च्या 12 काळ समजावून घेतलेले आहेत. आता याचं इंग्रजी जे स्ट्रक्चर आहे ते आपण पाहूया. तर खूप सोपं, याचं भाषांतर जरी आपण केलं तर 12 काळ आपल्याला सहज समजू शकतं. मी इंग्रजी शिकतोय, वाक्याचं भाषांतर काय आहे? मी साठी आय वापरणार, इंग्रजीसाठी इंग्लिश वापरणार आणि शिकतो साठी लर्न वापरणार. आय लर्न इंग्लिश, हे पहिलं वाक्य. बघा इथं लर्न V1 आहे, शिकतो. मग तुमच्या लर्नच्या जागी प्ले घेऊ शकता, राईट घेऊ शकता, इट घेऊ शकता. कोणताही सिंपल प्रेझेंट टेन्स करताना आपण फक्त V1 वापरतो. ज्याला V1 माहिती आहे, V2 माहिती आहे, V3 माहिती आहे त्याला 12 काळ येतात. त्यानंतर आपण बघूया मी इंग्रजी शिकलो. आय लर्न इंग्लिश. मी कंसात लिहितो क्रियापदातला बदल. इथं V1 होता, इथं V2 झाला. त्यानंतर इथं मी इंग्रजी शिकेन. आता मी इंग्रजी शिकेन काय येणार आहे? आय शाल लर्न इंग्लिश. आता इथं बदल काय? पुन्हा वर्क मध्ये विल किंवा शाल प्लस V1 येतंय. मी इथं विल लिहिलाय, शाल सुद्धा आय साठी शाल येतो, वी साठी शाल येतो. त्यानंतर मी इंग्रजी शिकत आहे साठी. मग आता शिकत म्हणजे ING वापरायचा आहे, म्हणजे मीजा. मग आय एम LEARNING, आय एम लर्निंग इंग्लिश. बघा याचं रूप काय आहे? तर टू बी प्लस VING आहे. टू बी प्लस VING, पण टू बी कुठलं आहे? ते एम पैकी आहे म्हटल्यानंतर तो प्रेझेंट टेन्स आहे. त्यानंतर आय वॉज लर्निंग इंग्लिश. बघा इथं पण टू बी प्लस VING आहे, पण टू बी काय आहे? वॉज वेअर आहे. वॉज वेअर वरून कळतं की ते पास्ट आहे, म्हणजे हे पास्ट कंटिन्युअस. त्यानंतर आय शाल बी लर्निंग इंग्लिश. मग आता हे पण टू बी प्लस VING आहे, या पदाचं रूप. यानंतर आपण आता हे सिंपल टेन्सेस झालेत, हे कंटिन्युअस टेन्सेस झालेत. आता आपण परफेक्ट टेन्सेस कडे वळूयात. आता परफेक्ट टेन्सेस मध्ये इथं आहे होतो असेल, इथं आहे होतो असेल, इथं आहे होतो असेल साठी मी वॉज वेअर शाल विल बी घेतलं. इथं मात्र परफेक्ट साठी आपण आहे होतो असेल साठी हॅव हॅड विल हॅव असं घ्यायचं आहे. हा फरक फक्त लक्षात ठेवा, बाकी काही अवघड नाही. आणि इथं शिकतचं आपण VING लर्निंग केलेलं, शिकलेलो साठी V3 करायचं, लर्न करायचं. म्हणजे आपलं उत्तर कसं तयार होते बघा. मी इंग्रजी शिकलेलो आहे, आय हॅव लर्न
इंग्लिश. आय हॅव लर्न इंग्लिश म्हणजे इथं हॅव प्लस V3 आलेला आहे. त्यानंतर आता पास्ट मध्ये आपण आहेच होतो करताना हॅवचं ऍड करायचं आहे. मग मी इंग्रजी शिकलेलो होतो म्हणजे हॅवचं ऍड काय होते, आय हॅड लर्न इंग्लिश. त्याचं काय होते तर हॅड प्लस V3. त्यानंतर पुढचं बघा आपण, आता हे असे नाही म्हणजे हे काय फ्युचर परफेक्ट आहे. फ्युचर असेन फ्युचर आहे शिकलेलो परफेक्ट म्हणून काय होते, आय शॅल हॅव लर्न इंग्लिश. म्हणजे इथं विल किंवा हॅव प्लस V3 असं येतंय किंवा शॅल हॅव प्लस V3 येतंय. आता हे आपले 9 काळ झालेत. हे 3 आहेत ते सिंपल टेन्स आहेत, हे 3 आहेत ते कंटिन्युअस ING वरून लक्षात येतं हे कंटिन्युअस आहेत. त्यानंतर हे 3 आहेत ते परफेक्ट आहेत. इथं V3 आहे, लर्न 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 हे V3 आहे त्यामुळे लक्षात ते परफेक्ट आहे. आता आपण सगळ्यात महत्वाचा आणि सर्वात सोपा आणि विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे जे काळ आहेत पूर्ण अपूर्ण काळ. पूर्ण अपूर्ण काळात आपल्या मराठीतून स्ट्रक्चर जर पाहिलं तर अत्यंत सोपं आहे. बघा ना, मी इंग्रजी शिकत आलो आहे. शिकत साठी आपण वापरणार लर्निंग आलो आहे. त्या आलो साठी आपण बीन वापरणार आहे आणि आहे साठी हॅव हॅज हॅड वापरणार आहे. मग कसं होतंय बघा, आहे साठी हॅव, होतो साठी हॅड आणि असेल साठी विल हॅव. आणि इथं मी लिहितो आता वाक्य, मी इंग्रजी शिकत आलो आहे. बघा आय हॅव, हॅव म्हणजे आहे का, हॅव साठी आहे. आता आलो साठी बीन, BEEN, हॅव बीन लर्निंग शिकत, आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश. बाकी ते सोपं स्ट्रक्चर आहे. हॅव म्हणजे आहे, बीन म्हणजे आलो आणि लर्निंग म्हणजे शिकत. मी इंग्रजी शिकत आलो आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे 3 आपल्याला जर व्यवस्थित आले तर अजिबात अवघड नाही. आता तो कसं करायचं, हॅवच्या जागी फक्त हॅड येणार आहे, बाकी काय चेंज. बघा बरं, आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश. आणि त्यानंतर शेवटचा आपला 12वा काळ, मी इंग्रजी शिकत आलो असेल. असेल साठी फक्त हॅव हॅडच्या जागेवर विल हॅव वापरायचा आहे. आय विल हॅव किंवा शॅल हॅव, आय शॅल हॅव बीन लर्निंग इंग्लिश. बघा किती सोपं आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण मराठीतून इंग्रजी व्याकरण असं शिकू शकतो. आणि 12च्या 12 काळ आहेत. आपण या काळांची नावं सुद्धा सांगू शकतो. हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. यानंतर आहे एम म्हटले की प्रेझेंट, लर्निंग म्हटले कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस, वॉज म्हणजे पास्ट कंटिन्युअस, शॅल बी म्हणजे फ्युचर कंटिन्युअस. हॅव म्हटलं की परत आला प्रेझेंट परफेक्ट, हॅड म्हटलं की पास्ट परफेक्ट, शॅल हॅव म्हटलं की फ्युचर परफेक्ट. आता हॅव बीन लर्निंग म्हटलं की, हॅव म्हटलं की लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट म्हटलं, हॅड म्हटलं की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. शॅल हॅव म्हटलं की फ्युचर, बीन म्हटलं की परफेक्ट, लर्निंग म्हटलं की कंटिन्युअस. म्हणजे अशा प्रकारे आपण 12च्या 12 काळ आपण इंग्रजीतून सहज सोप्या पद्धतीने शिकू शकतो आणि ते आयुष्यभर लक्षात राहू शकतात. तर हा जो चार्ट आहे, या चार्टच्या नुसार तुम्ही जर रोज एक वेगळं क्रियापद घेतलं, एका दिवशी ऍपले क्रिकेट घेतलं, इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड टेन्सेस, 12 टेन्सेस आर लर्न्ड बाय अस. सो यू हॅव टू कीप दिस इन युअर माइंड. सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी आणि मराठीची तुलना करून 12च्या 12 काळ शिकू शकतो. आणि इंग्रजी व्याकरण अत्यंत सोपं आहे. सर्वांनाच इंग्रजी व्याकरणात हा काळांचाच घटक अवघड जातो. हा घटक आला तर आपले टेन्सेस असतील, व्हॉइसेस असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल किंवा इतर कोणतेही ऍडक्वेशन टॅग असतील, प्रत्येक प्रकारचा ग्रामरचा आपणास अभ्यास सोप्या पद्धतीने करता येणार आहे. तर आज आपण 12 काळ शिकलेलो आहोत. पुढील ज्यावेळी व्हिडिओ येतील त्यावेळी मग हे आता ऍक्टिव्ह व्हॉइस मधले आहेत 12 काळ. त्याचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये 8च काळ होतात. ते कसे होतात त्याचं सुद्धा आपण मराठीतून इंग्रजी असं शिकणार आहोत. तर आज आपण जो शिकलेलो आहे ह्या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, याचा सराव करा, वेगवेगळी क्रियापदे घेऊन सराव करा आणि आपल्या काळांवरचं प्रभुत्व वाढवा. बेस्ट ऑफ लक. हॅव अ नाईस डे अहेड.